मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघत आहेत कनेक्ट अकोला। मित्रो, अकोला शहर गेली 5-10 वर्षात ज्या अवाढव्य पद्धतीनं वाढत आहे त्या तुलनेमध्ये प्रशासनाने आणि प्रामुख्याने अकोला महानगरपालिकेनं नागरिकांना ज्या नागरी सुविधा द्यायला हव्यात त्या सुविधा अकोला शहरामध्ये कुठे दिसत नाही। एक साधी गोष्ट आहे की महानगरपालिका किंवा या शहराचं प्रशासन जर नागरिकांजवळून वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारणी करत असेल, त्यांच्या खिशावर डल्ला मारत असेल, तर ज्या प्रमाणामध्ये नागरिकांना प्रत्येक गोष्टीचे कर चुकवावे लागतात त्या प्रमाणामध्ये नागरिकांना सुविधा देणं हे त्या शहर प्रशासनाचं, महानगरपालिका प्रशासनाचं कर्तव्य असते। परंतु हे कर्तव्य अकोल्यामध्ये शहर प्रशासन पाळताना दिसत नाही, त्याचं पालन करताना दिसत नाही। नागरिक असतील, आबालवृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, बालकं असतील, यांच्यासाठी साध्या उद्यानाचा जर विषय घेतला तर अकोला शहरामध्ये महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिलेलं कोणतंही उद्यान अकोला शहरामध्ये दिसत नाही। म्हणायला त्या वार्डात नगरसेवकांनी छोटेखानी त्या ओपन स्पेसवर एक ओपन जिम, छोट्याशा व्यायामशाळा आणि फिरायला काहीतरी ट्रॅक निर्माण केले आहेत, परंतु त्यातूनही नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती होते अशातला भाग नाही। अकोला शहर 6-6.5 लाख लोकवस्तीचं अकोला शहर असतानासुद्धा या शहरामध्ये वेगवेगळ्या समूहासाठी अजिबात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत। एक गोष्ट मला प्रामुख्यानं बऱ्याच वर्षात दिसून आली आहे की अकोला शहरामध्ये मुस्लिम नगरसेवक खूप आहेत, मुस्लिमांमध्ये अनेक धनाढ्य लोक खूप आहेत, दानशूर लोक खूप आहेत, पण तरीही मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा मुस्लिम जोडप्यांसाठी एखादं विरंगुळा म्हणून फिरायला जाण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नाही। सार्वजनिक उद्यान जे काही अकोला शहरात उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ गोरक्षण रोडवरचं नेहरू पार्क बघा, आणि या नेहरू पार्कमध्ये रविवारी किंवा आठवड्याच्या इतर दिवशीसुद्धा मुसलमान स्त्रियांचं, मुसलमान कुटुंबांचं येण्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की या सगळ्या लोकांची कुचंबना कशी होते। त्याच पद्धतीनं त्या सरकारी बगीचा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये, ज्याचं आता बाळासाहेब ठाकरे उद्यान हे नामकरण झालेलं आहे, त्या सरकारी बगीच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात ते उद्यान उघडं असतं आणि दुपारी 10 नंतर 11 नंतर इथे येणाऱ्या मुस्लिम जोडप्यांचं प्रमाण बघा। याचा अर्थ घरी संयुक्त फॅमिलीमध्ये एका घरामध्ये 10-12 लोक राहत असतील, जास्त संयुक्त कुटुंब राहत असतील, त्यांना आवश्यक ती स्पेस मिळत नाही, त्याच्यामुळे मग मुस्लिम नवविवाहित जोडपे असतील ते सगळे या बगीचांमध्ये येतात। मुस्लिम समाजानं हा मुद्दा गंभीरपणे घ्यायला हवा। आपापल्या परिसरामध्ये छोटेखानी पार्क, बगीचे कसे निर्माण होतील आणि नागरिकांना कसं उत्तम पद्धतीनं जीवन जगता येईल, निर्भयपणे जीवन कसं जगता येईल याचा विचार केला पाहिजे। आत्ता मी सध्या नेहरू पार्कमध्येच बसलेला आहे। नेहरू पार्क या शहराचं मला वाटते एकमेव असं पार्क असेल की जिथे तुम्हाला साहसी खेळ आहेत, छानपैकी लॉन आहे, वेगवेगळं हिरवळ आहे, वेगवेगळ्या झाडी आहेत, मुलांचं मनोरंजन होते, ज्येष्ठांचं मनोरंजन होते। अशा पद्धतीचे पार्क निर्माण करणं आणि त्याद्वारे नागरिकांना सुविधा देणं हे महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे। परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये नेतृत्व कुठल्या पद्धतीचं असते त्याच्यावर ह्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात। माझा कोण्या एका पक्षाला मी दोष देणार नाही, कारण सगळ्याच पक्षाचे लोक तसेच आहेत। सगळेच जर चोर ठरले तर लहान चोर आणि मोठा चोर तुम्हाला निवडावं लागतं, एवढंच तुमच्या हाती असतं। तर जे कोणी प्रशासक असतील, जे कोणी उद्याचे या शहराचे नगरसेवक असतील, ज्यांना या महानगरात नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे, त्या सगळ्या लोकांनी या नागरी सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे। एखादा नगरसेवक निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्या भागात उत्तम पद्धतीनं एखादा पार्क डेव्हलप करतो आणि तो नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला तर इतकं दुर्लक्ष त्याचं करतो। म्हणून असं कधी वाटते की केवळ मतांवर डोळा ठेवून त्या माणसानं तो एखादा पार्क विकसित केला आहे का। नाना-नारी पार्क नाही, बाल उद्यान नाही, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळा नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, एक बघा निकोप शहर आणि निकोप समाज जर निर्माण करायचा असेल तर या पद्धतीच्या सुविधा अधिकाधिक त्या
नागरिक क्षेत्रामध्ये त्या शहरामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. नाहीतर अकोल्याला आजही लोक एक अवाढव्य खेडं या स्वरूपात बघतात आणि आपण ठिकठिकाणी जर शहरामध्ये फिरलो तर जी बकाल अवस्था शहराला प्राप्त झालेली आहे त्या बकाल अवस्थेवरून असं दिसतं की आजही या शहराची महानगरपालिका हे कागदोपत्री जरी झाली तरी हे अवाढव्य असं ग्रामपंचायतीचं शहर आहे, अवाढव्य असं खेडं आहे. हे दूषण खरं म्हणजे हे काही भूषणावह बाब नाही आहे अकोला शहरासाठी, कनेक्ट अकोल्यासाठी तर अजिबात नाही आहे. अकोल्यामध्ये अनेक चांगले राजकीय लोक आहेत, चांगले राजकारणातले नवे नेतृत्व येऊ पाहत आहेत. त्यांच्याजवळ कल्पनांचं भांडार आहे, त्यांना करण्यासाठी खूप काही इच्छा आहे. राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण असे आहेत की ज्यांच्याजवळ असंख्य विकासाच्या कल्पना आहेत, काही तंत्र त्यांच्याजवळ आहेत, पण त्यांना आवश्यक ती त्यांच्या पक्षात संधी मिळत नाही, त्यांचं कुणी ऐकून घेत नाही. खरं म्हणजे अशा लोकांचा एक मंच निर्माण झाला पाहिजे शहराच्या विकासासाठी आणि त्यांनी कनेक्ट अकोला उत्तम पद्धतीनं कसं बांधलं जाईल या शहरावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत परंतु त्यांना सुविधा नसल्यामुळे ते शहरालाच दूषणं देत सर्वत्र फिरतायत. असं होऊ नये म्हणून उत्तम कल्पना असणाऱ्या, शहरावर भरभरून प्रेम करणाऱ्या, नव्या कल्पना घेऊन समाजात वावरणाऱ्या तरुणांनीसुद्धा पुढे आलं पाहिजे. मित्रहो, कनेक्ट अकोलासाठी तुम्हीसुद्धा अनेक विषय सुचवा आणि तुमच्या विषयाप्रमाणे त्याचा आपण उहापोह करून अकोला अधिक विकासाच्या दृष्टीने कसं कनेक्ट करता येईल याचेसुद्धा संदर्भ तपासत आपण पुढे जाऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.